नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो। खरीप पीक विमा 2024 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कधी येणार हा बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामधील प्रश्न। बहुतेक शेतकरी खाली कमेंटमध्ये विचारतात की यील्ड बेसचा येणार आहे का, पोस्ट हार्वेस्टर्सचा येणार आहे का, किंवा जे काढणी पश्चात असलेला पीक विमा आहे तो येणार आहे का। तर मित्रांनो, या संदर्भात एक GR आला होता मागच्या आठवड्यामध्ये आणि त्या GRच्या अनुषंगाने राज्य शासनाचा राहिलेला जो काही निधी द्यायचा होता पीक विमा कंपन्यांना, याच्यामध्ये 9 पीक विमा कंपन्या होत्या। या 9 पीक विमा कंपन्यांना राज्य शासनाच्या वतीने 1000 कोटी रुपयाचा 1000 प्लस एवढा जो काही निधी आहे तो निधी देण्यात आलेला आहे। आता हा निधी पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे। पीक विमा कंपन्या काय करतील, आता याचं सेग्रिगेशन करतील। जे काही शेतकरी याच्यामध्ये पात्र होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच येत्या 8 दिवसाच्या आत किंवा 8-10 दिवसामध्ये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून याच्यातनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्सफर करण्यात येणार आहे। ही आनंदाची बातमी होती मित्रांनो, कारण की बहुतेक दिवसांपासून याच्यासाठी जे काही स्थानिक आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सर्वच तिथे त्यासाठी लढा देत होते आणि तो लढा कुठेतरी मंजूर झाला। राज्य शासनाला कुठेतरी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळेस ह्याची जाग आली आणि त्याच्यानंतर त्यांनी हा निधी पीक विमा कंपन्यांना दिला आणि मग तो निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी तुमचं जे काही स्टेटस असणार आहे ते स्टेटस देखील तुम्ही चेक करू शकता। यील्ड बेस असणार आहे का पोस्ट हार्वेस्टर असणार आहे, कॅल्क्युलेशन दाखवत असेल तेही चेक करून घ्या आणि तुमचा पीक विमा आहे तो मिळवून घ्या। मित्रांनो, आला असेल किंवा येईल, ओके, जे काही स्टेटस आहे तुमचं, जे काही स्टेटस असेल ते चेक करा। ते स्टेटस आलं असेल तेही चेक करा आणि त्याच्यानंतर आपल्या खात्यामध्ये तो पीक विमा ट्रान्सफर होईल। मित्रांनो, धन्यवाद।